धने पावडर तर आपण नेहमीच बनवतो, पण आज मी ज्या प्रकारे सांगणार आहे अगदी मसालेदार धने पावडर ती कशी बनवायची आज आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. खूप सुंदर आणि खूप छान आपली ही धने पावडर तयार होणार आहे. पहा किती छान वास पण इतका सुंदर येतोय ना की खूप मस्तच वास येतोय बघा. चला तर आता हे मी पूर्ण गाळून घेते आहे आणि काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. मस्त मसालेदार ही धने पावडर ही तयार झालेली आहे. तुम्ही याला सब्जी मसाला देखील म्हणू शकता. एकदम छान आणि कोणत्याही भाजीत वापरली तर भाजीला चव खूपच छान येते. चारपट चौपट आपली ही चव येणं वाढणार आहे आपल्या भाजीची. जवळपास आता हे अर्धा किलो धने आहे. एकदा मी थोडंसं अगदी हलकंसं ऊन दाखवून घेतलेलं आहे याला. म्हणजे काही काढी तर आपल्याला हे थोडंसं असं याण्याचं क्रश करून घ्यायचं, कारण आता आपण याला गरम करणार आहोत ना, नुसतं भाजून घेणार आहे छान. हे आतपर्यंत छान असं मस्त भाजलं जातं आणि खमंग आपली ही धनेपूड लागते. हे असं करून मी त्याच्यानंतर हे भाजून घेणार आहे. बघा आता हे छान मस्त मी एका कढईमध्ये काढून घेतलेले आहे. आता याप्रमाणे यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे तो इथे मस्त आपल्याला कसुरी मेथी ती टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे बघा हे तेजपान जे आहे ना हे पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. यातल्या काड्या वगैरे सगळं आपल्याला काढून घ्यायचे आहे मस्तपैकी. त्यानंतर इथे मी काही दालचिनीचे जे तुकडे आहेत ना ते टाकून घेतलेले आहे. एकदा खमंग मस्त आपली धनापूड ही तयार होणार आहे, अगदी मसालेदार. त्यानंतर आपल्याला इथे हे बघा इथे मी 2 स्टार फूल टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर इथे मी 2 जी मोठी वेलची असते ना ती टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर इथे 3-4 त्यानंतर इथे मी हे जे 6 जिरं आहेत ना हे 6 जिरं हे टाकून घ्यायचं आहे. हे दगडफूल जे आहे हे पण टाकून घ्यायचं आहे. बघा तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता हे. त्याच्यानंतर हे जे जायपत्री आहे ही टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर थोडी बडीशोप जी आहे ती टाकून घ्यायची आहे आपल्याला. पहा बडीशोप टाकून त्यानंतर आपल्याला इथे थोडी खसखस पण टाकून घ्यायची आहे, अगदी थोडी टाकायची आहे. याच्याने आपल्या धनेपूडले जे आहे ना खूप छान आणि मस्त असं स्वाद येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे थोडे मिरे घालून घ्यायचे आहे. आवडेल तुम्हाला असं, याचं काही असं खास मेजरमेंट नाहीये. पण तरी अर्धा किलो जे धने आहे ना त्यांना सगळ्यांना 2-2 चमचे, जसं 2 चमचे मिरे, 2 चमचे लवंग, वेलची वगैरे असं. आता यामध्ये आपल्याला थोडं जिरं घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी काही बेडगी मिरच्या ज्या आहेत ना ते घालून घेतलेले आहेत. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता. कलर पण खूप सुंदर येतो आणि भाजी तर्रीला पण छान असा मस्त घट्टपणा येतो. आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून हे भाजून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स करून मस्तपैकी आता मी हे भाजून घेते आहे. अगदी स्लो गॅसवर आपल्याला हे भाजायचं आहे, अगदी खमंग वास येईपर्यंत हे भाजून घेऊया. आता इथे मी एक गॅस घेतलेला, गॅसवर कढई ठेवून आपल्याला हे अगदी हलक्या म्हणजे अगदी स्लो गॅसवर आपल्याला हे छान अगदी मस्त भाजून घ्यायचं आहे. खमंग वास येईपर्यंत मस्त असा वास सुटला एकदम छान पूर्ण किचन मध्ये या मसाल्यांचा. आपण धने पावडर तर नेहमीच बनवतो, पण हे अशी जर बनवली ना वा वा मस्त लागते. अगदी कोणत्याही भाजीत तुम्ही ही धने पावडर वापरू शकता. मसालेदार म्हणजे ऐन वेळेस आपल्याकडे मसाला तयार नसला ना छान अशी चव येते मस्तपैकी. दुसरा कोणताही मसाला वापरायची सुद्धा गरज नाहीये. हा कधी आपण जर नॉनव्हेज वगैरे बनवायचं असेल तर हे आपलं रेडीच असतं. त्याच्यात नुसतं तुम्ही अगदी कांदा भाजून तरी एकदम छान. कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि हा मसाला, बस अगदी इतकी मस्त भाजी तयार होते. खूपच सुंदर. तर नक्की या पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही. अगदी मस्त अगदी बघा आपल्याला खूप असा भाजायचा नाही, एकदा हाताला चटका बसेपर्यंत फक्त आपल्याला हे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. आणि नक्की ही रेसिपी, ही धणे पावडर मसालेदार अशी नक्की ट्राय करून बघा. चला तर आता आपल्याला
इथे गॅस बंद करून आपल्याला हे अगदी मस्त गार करून घ्यायचं आहे. पूर्ण गार झाल्याशिवाय आपल्याला हे, आता हे एवढंच थोडंसंच आहे, तर मी हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. आता आपल्याला हे छान गार करून घ्यायचं आहे. पहा, आता आपला मसाला एकदम मस्त असा गार झालेला तुम्ही पाहू शकता. अगदी मिरच्या पण बघा, तुम्ही जर मिरच्या जास्त ओल्या असतील ना, तशा वेगळ्या जरी तुम्ही हे करून घेतल्या ना तरी चला. बघा कसा आवाज येतोय मस्त. मिरच्या इथं ओल्या मस्त गार झालाय. आता इथं मिक्सरच्या भांड्यात मी थोडं थोडं करून आता हे दळून घेणार. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही घरघंटीवरून पण दळून आणू शकता, पण हे थोडं असल्यामुळे मी ही घरच्या घरीच मिक्सरवर दळून घेणार आहे. चला तर दळून घेऊ. आता इथे एक मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे थोडं थोडं टाकून आता मिक्सर ग्राइंड करून घेणार आहे. आता हे ग्राइंड करून घेते मी मिक्सरवर. अगदी हलकसं कोमट आहे हे, तरी ग्राइंड करून घेतलं तर चालेल. एकदमच गार नाही करायचं आपल्याला. पहा किती छान वास पण इतका सुंदर येतोय ना की खूप मस्तच वास येतोय बघा. तुम्हाला हे गाळायचं तर तुम्ही गाळू शकता, तसंच ठेवलं तरी चालणार आहे, पण मी हे गाळून घेते. मस्त इथे मैद्याची गाळणी आहे, त्याच्यावर मी टाकून गाळून घेणार आहे. खमंग वास सुटला इतका छान. पाहू शकता किती मस्त झालंय ना. ते पूर्ण आता गाळून घेणार आहे मी. पूर्ण आता मी हे असंच गाळून घेणार आहे. गाळल्यानंतर मात्र जर अगदी कोमट असेल तर मग मात्र थोडंसं गार केल्यानंतरच बरणीत भरून ठेवायचं आहे. चला तर आता हे पूर्ण गाळून घेते आहे आणि काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. गाळून गाळून हे जे आहे ना, हे जाड हे उरलेलं आहे, ते आपण कोणत्याही ओल्या वाटणामध्ये हे टाकून दळू शकतो. आणि ते पहा, आपली मस्त मसालेदार ही धणे पावडर ही तयार झालेली आहे. तुम्ही याला सब्जी मसाला देखील म्हणू शकता. एकदम छान, आणि कोणत्याही भाजीत वापरली तर भाजीला चव खूपच छान येते. चारपट चौपट आपली ही चव येणं वाढणार आहे आपल्या भाजीची. ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. आता ही पूर्ण जी आहे धणे पावडर ही मी काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. हा आपली अशी मस्त मजेदार मसालेदार धणे पावडर तयार. तर एकदा नक्की तुम्ही ट्राय करा, तुम्हाला खूपच आवडेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.